उन्हाळ्यात पोळी बनवायचा कंटाळा आला की ही भाजी बनवायची, सर्वजण आवडीनं खाते। त्यासाठी शिमला मिरची, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि फ्लावर चिरून घ्यायचे आहे। फ्लावर जे आहे गरम पाण्यात उकळून घ्यायची। त्यानंतर सर्व भाज्या कुकरमध्ये घालायच्या। अर्धा चम्मच मीठ, अर्धा ग्लास पाणी घालून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर टोमॅटोचे साल काढून मस्त मॅशरने सर्व भाज्या बारीक करायच्या आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, 2 चम्मच तेल घालायचं आहे। त्यानंतर मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं। खलबत्त्यात आलं लसणाची पेस्ट बनवायची, ती पेस्ट त्याच्यात टाकायची, मस्त परतून घ्यायचं। त्यानंतर हिरवा वाटाणा घालायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो मस्त परतून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं, झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायचं। शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची, लाल तिखट, काळा मसाला, हळद घालून परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये सर्व शिजलेल्या ज्या भाज्या आहेत आपल्या त्या घालायच्या आहे, मस्त मिक्स करायचं। वरतून पावभाजी मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि खूप सारी कोथिंबीर घालायची। तर खूप छान अशी आपली पावभाजी तयार आहे। मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी गरमागरम पावभाजी खायला या। थँक्यू।